नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार नागपूर फेमस तरी पोहे रेसिपीला सुरुवात करू। एक वाटी हरभरा घेतलेला आहे, हे भिजत घालायचं। रात्रभर भिजला की छान असं भिजतं। एक वाटी टाकला की 2 वाट्या होते, तर कुकरमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या। हरभरा मऊ शिजवायचा। हरभरा शिजून झाला की लगेच फोडणीची तयारी करून घ्यायची। एका कढईमध्ये 4 चमचे तेल टाकलेले, तरी पोहे म्हणलं की तरीसाठी जास्त तेल वापरायचं। 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचे। त्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले, तर कांद्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं। कांद्याला कलर चेंज झाले की त्यामध्ये 2 टमॅटो घेतलेले, तर मीडियम साईजचे टमॅटोचं आणि लाल बघून घ्यायचे, मऊ करायचे नाही, तर मोठे मोठे टमॅटो कापून घ्यायचे, बारीक नाही कापायचा। 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा तिखट मिरची पावडर, तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। बेडगी मिरची पावडर 1 चमचा, बेडगी मिरची पावडरमध्ये खूप छान असा कलर येतो आहे। आणि छोटा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, त्याला परतून घ्यायचं आणि लो गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवायचं। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये हरभरा शिजलेला टाकून घ्यायचा, पाण्यासोबत टाकून घ्यायचा आणि 2 ग्लास पाणी टाकणार आहे। गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यामध्ये आणि उकळी आली त्याला की झाकून ठेवायचं। लो ते मिडियम गॅस ते चांगलं शिजून द्यायचा। 10 ते 12 मिनटं चांगलं शिजलेलं आहे। त्यावरती कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि तरी छान तयार झालेली आपली। आता पोहे करायला घेऊ। हे 300 ग्राम पोहे घेतलेले, तर याला चाळून घ्यायचे पहिलं, कारण त्यामध्ये असं कचरा पण राहतं आहे आणि असं थोड्याशा साळी पण असतं, त्यामुळे चांगले चाळून घ्यायचे, नीट करून घ्यायचे। 2 ते 3 पाण्याला हलक्या हाताने धुवून भिजत ठेवायचे। एका कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेले आहे, त्यात अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण असं जर शेंगदाणे तळून घेतले तर शेंगदाणे चव राहत नाही। थोडंसं मीठ टाकलं म्हणजे चव येते शेंगदाण्याला। आणि त्याच कढईमध्ये अजून 1 चमचा तेल टाकलेलं आहे, त्यात छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरे टाकायचे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 3 हिरवी मिरची टाकले, 1 पिंच हिंग आणि मिडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत, कारण कांदा पोहे म्हणले की कांदा जास्तच वापरायचा त्याला। आणि कांदा फक्त मऊ करून घ्यायचा, असं गोल्डन कलर येईपर्यंत नाही परतायचा। आणि कांदा मऊ झाला की त्यामध्ये बटाटा घेतलेला मिडियम साईजचा बारीक कापून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं। लो गॅसवरती झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं वाफलून द्यायचा बटाटा, म्हणजे बटाटा छान शिजतं आहे। तुम्हाला असं कच्चा बटाटा जर वापरत नसेल तुम्ही उकडून बटाटा घेतला तरी चालते। मग 3-4 मिनटानंतर बटाटा छान वापरलेला आहे। मिक्स करून घ्यायचं। 1 छोटा चमचा हळद टाकायची आणि पोहे टाकायचे। पोहे छान असे भिजले, पोहे भिजवताना चाळणीत भिजवायचे। पोहे सगळे टाकून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 1 छोटा चमचा साखर टाकायची। तुम्हाला साखर जर नसेल आवडत तर हे टाकलं तरी चालतंय। आणि मिक्स करून घ्यायचे चांगले आणि झाकण ठेवायचं 3 ते 4 मिनटासाठी लो गॅसवरतीच आणि वापरून द्यायचे। वापरलेले पोहे खूप छान लागतात, असे वापरलेले पोहे। त्यावरती शेंगदाणे टाकायचे आणि कोथिंबीर टाकायचे, मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा। कांदा पोहे तयार झाले, तर आता प्लेटमध्ये टाकून घेऊ। त्यावरती थोडासा कांदा टाकायचा, तरी टाकून घेऊ त्याच्यावरती। तरला किती खूप छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान पण दिसते, खायला तर खूप छान असं लागत तरी पोहे। त्यावरून थोडीशी शेव टाकून घ्यायची। झणझणीत नागपूर तरी पोहे तयार झाले। तर ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।